ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। यानंतर बातम्यांचा घेणार आहोत वेगवान आढावा। विरोधकांचा निर्लज्ज, कोडगे आणि नालायक असा उल्लेख करणं योग्य नाही, ते सुसंस्कृत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना शोभत नाही अशी टीका अजित पवार यांनी केली आहे। आज श्रीरामपुरात बारामती सहकारी बँकेच्या शाखेचं उद्घाटन त्यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते। महत्त्वाच्या पदांवरती असताना चुकीचा शब्द बोललात तर त्याचं काय होतं याचा अनुभव आपण घेतलाय, त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी जरा जपूनच बोलावं असा सल्ला अजितदादांनी दिलाय। दरम्यान संघर्ष यात्रेला किंमत नसेल तर मग त्यावर टीका तरी कशाला करता असा सवालही त्यांनी उपस्थित केला। हे शब्द आपण बोलत असताना राज्याच्या 12 कोटी जनतेचा प्रमुख या नात्याने त्याला कुठे धक्का लागणार नाही ना, याबद्दलचा विचार त्या ठिकाणी केला पाहिजे। आणि त्याच्यामुळे निर्लज्ज, कोडगे, नालायक असं म्हणणं बरोबर वाटत नाही, कानालाही बरं वाटत नाही। आणि मोठ्या मोठ्या व्यक्तींनी तर ते अजिबात तसं बोलू नये, कारण महत्त्वाच्या पदावर बसल्यानंतर एखादा चुकीचा शब्द तोंडातनं गेल्यानंतर काय होतं त्याचा सर्वात जास्त अनुभव मी महाराष्ट्रामध्ये घेतलेला। तेव्हापासून मी कानाला हात लावले। मी दिवसभर चव्हाण साहेबांच्या समाधीच्या तिथं बसलो आणि म्हणलं पुन्हा आयुष्यात जोपर्यंत जीवात जीव आहे तोपर्यंत अशा प्रकारची चूक त्या ठिकाणी करणार नाही। तशा पद्धतीनं काही लोकांना सांगण्याची जरा वेळ आलेली आहे। समृद्धी महामार्गासाठी जमीन मोजणीला विरोध करणाऱ्या 3 शेतकऱ्यांची 10 दिवसांनंतर सुटका झाली आहे। शेतकरी नेते चंद्रकांत भोईर, रुपेश बांगर आणि दीपक जाधव यांना अटक करून त्यांची रवानगी आधारवाडी कारागृहात करण्यात आली होती। या 3ही शेतकऱ्यांनी सुटका झाल्यावर शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहिल्याबद्दल एबीपी माझाचे आभार मानलेत। सरकार बड्या धेंडांचं भलं करण्यासाठी शेतकऱ्यांचं आंदोलन चिरडून टाकायला निघालंय असा आरोपही त्यांनी केला। मुंबई नागपूर समृद्धी महामार्गाला ठाणे, पालघर आणि नाशिक जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचा तीव्र विरोध आहे। पुण्याच्या मावळ तालुक्यातील धामणे गावच्या फाले कुटुंबातील 3घांची हत्या झाल्यावर देहुरोड परिसरात आणखी एका कुटुंबावर 4 अज्ञातांनी जीवघेणा हल्ला केलाय। यामध्ये राणी काळोखे यांच्या डाव्या हाताची 4 बोटं तुटली आहेत, तर महेंद्र काळोखे गंभीर जखमी झालेत। सुदैवानं त्यांचा 6 वर्षीय मुलगा यातनं बचावलाय। एक कार्यक्रम संपवून 4 चाकीतनं घरी निघालेल्या काळोखे कुटुंबियांना 2 दुचाकीवरनं आलेल्यांनी पत्ता विचारण्यासाठी थांबवलं, मात्र त्या अज्ञातांनी अचानक तलवार आणि लाकडी काठ्यांनी महेंद्र यांच्यावरती हल्ला केला। महात्मा बसवेश्वरांच्या जयंतीच्या निमित्तानं आज लातूरात वसुंधरा प्रतिष्ठाननं हुंडा विरोधी शपथ घेतली आहे। लातूरच्या केदारनाथ स्कूलच्या प्रांगणात हा कार्यक्रम पार पडला। हुंडा देणार नाही आणि हुंडा घेणारही नाही अशी शपथ यावेळी उपस्थित मुलामुलींनी घेतली। एबीपी माझानं भिसे वाघोली गावातील शीतल वायेच्या आत्महत्येनंतर हुंडा विरोधी परिषदेचं आयोजन केलं होतं। त्यात हुंड्यामुळे त्रस्त तरुणी आणि महिलांच्या व्यथा समोर आल्या। त्यानंतर महाराष्ट्रातनं हुंड्याविरोधात जोरदार आवाज उठू लागलेत। वडिलांच्या डोक्यावर हुंड्याचा बोजा होऊ नये म्हणून लातूरमधल्या शीतल वायेनं आत्महत्या केली। या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्र हळहळलेला असताना सोलापुरात आणखी एका विवाहितेनं हुंड्याच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना घडलेली आहे। शहनाज मुलाणी असं आत्महत्या केलेल्या महिलेचं नाव आहे। ती मूळची उस्मानाबादच्या भूम गावची रहिवासी आहे। 2015 मध्ये तिचा सोलापुरातल्या बार्शी तालुक्यातल्या शकील मुलाणीशी विवाह झाला, मात्र गृहकर्जाचा हप्ता फेडण्यासाठी सासरच्यांनी शहनाजकडे माहेराहून पैसे आणण्याची मागणी केली। अखेर या तगाद्याला कंटाळून शहनाजनं पेटवून घेतलं। 20 एप्रिलला तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला। या प्रकरणी पोलिसांनी आज गुन्हा दाखल केलेला असून शहनाजचा पती शकीलला अटक झालेली आहे। माजी आमदार विवेक पंडित आणि श्रमजीवी संघटनेच्या काही कार्यकर्त्यांना काल रात्री पालघरमध्ये अटक झाली आहे। सोमवारी कुपोषित बालकांना पोषक आहार मिळावा तसंच अंगणवाडी सेविकांना योग्य मानधन मिळावं यासाठी विवेक पंडितांच्या नेतृत्वाखाली श्रमजीवी संघटनेनं पालघर जिल्हा परिषदेबाहेर आंदोलन केलं। त्यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निधी चौधरी यांना धक्काबुक्की करण्यात आली। या प्रकरणी निधी चौधरी यांनी तक्रार दाखल केली आणि त्याची दखल घेत विवेक पंडितांना अटक झाली। उल्हासनगरच्या बेवॉच बारवर अखेर उल्हासनगर महापालिकेनं कारवाई सुरू केली आहे। ऑर्केस्ट्राच्या नावाखाली सुरू असलेल्या डान्स बारची माझानं पोलखोल केल्यानंतर पोलीस आणि महापालिकेने या बारची पाहणी केली होती। नेमकी काय कारवाई केलेली आहे पोलिसांनी याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी निनाद करमरकर यांनी। अहमदनगर जिल्ह्यातील वडनगर हवेली गावातनं शहीद अरुण कुटे यांचा ब्रॉन्झचा पुतळा चोरीला गेला। पहाटेच्या सुमारास ही घटना घडल्याचं बोललं जात आहे। हा पुतळा तब्बल 80 किलो वजनाचा होता आणि त्याची किंमत जवळपास $2.25 लाख इतकी होती। अरुण कुटे 2003 साली कारगिल युद्धात शहीद झाले होते। त्यानंतर 2011 साली कुटेंच्या घराजवळ
4 गुंठ्यात त्यांचं भव्य स्मारक उभारून सुशोभीकरण करण्यात आलं. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंनी या पुतळ्याचं अनावरण केलं होतं. कुटेंचा पुतळा चोरीला गेल्यानं गावकऱ्यांमध्ये संतापाचं वातावरण आहे. बुलढाणा जिल्ह्यातील भेंडवळच्या भविष्यवाणीची सगळी तयारी पूर्ण झाली आहे. आज ऐतिहासिक भविष्यवाणीची घट मांडणी पूर्ण झाली. गेल्या 350 वर्षांपासून या घट मांडणीच्या आधारावरती वर्षभराचं राजकीय, सामाजिक, आर्थिक आणि हवामानाचंही भाकीत वर्तवलं जातं. अक्षय तृतीयेला घट मांडले जातात आणि दुसऱ्या दिवशी ही भविष्यवाणी वर्तवण्याची पद्धत आहे. सूर्यभान महाराजांनी ही प्रथा सुरू केलेली होती आणि आता त्यांचे वंशज भविष्य वर्तवण्याचं काम करतात.